उघडलं, कोणाला थंडी वाजली, कोणाला ताप आला, काय करायचं? हे सरकार काय करतंय? कशाला मोठं मला करतंय? कशाला गाड्या मला आधी कळत नव्हतं का शिवांची गाडी सोडलेली गाडी दिली ते पण आता आम्हाला कॉम्पिटिशनला पुढे जायचं. आम्ही जायचं कसं पुढे? आज वाजले किती? आम्ही 7 तास तिथे बसले. आम्ही पनवेलच्या पुढे जाणार कसे? आम्ही लाडक्या बहिणी म्हणायचो आणि लहान कसल्या लाडक्या बहिणी? कसल्या लाडक्या बहिणी? तिथे पाणी नाही, तिथे 10 रुपये वाचवायला घेतात. तुम्ही 1500 रुपये आम्हाला देता आणि त्याच्याबद्दल आमचं किती 15,000 घेता वारकऱ्यांसाठी. अर्ध तिकीट केले महिलांना. इथे फुल तिकिटाचे आताच पैसे गेले. अजून आम्हाला जायचं घरी. तिथून गेल्या रिक्षाला किती पैसे नाही. कंडक्टर पण बिचारे उपाशी आहे. त्यांना चहा पण नाही साधा. पब्लिक तरी चहा घेऊन आली. कंडक्टर ड्रायव्हरनी काय करायचं? त्यांनी कुठे जेवण करायचं? कुठं काय करायचं त्यांनी? आवाज मोठा ठेवा. काय झालंय सासवड एसटी स्टँड वरती नक्की काय घडलंय? आम्ही इथे 6:30 वाजता आलो. 6:30ला आलो आणि जेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की 2 तास CNG भरून होईल हे एवढंच सांगितलं गेलं. आम्ही आतमध्ये किती पॉईंट चालू आहेत किती पॉईंट नाही चालू आहेत हे आम्ही चेक नव्हतं केलं. पण त्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की इथे एका पॉईंटवर भरलं जात आहे आणि बऱ्याच लांबच्या लांब रांगा, माझ्याकडे व्हिडिओ फुटेज काढले भंकस म्हणून मी आपलं नॉर्मल काढून ठेवू असं पण केलं. पण त्याच्यानंतर कळलं की इथे एकच पॉईंट चालू आहे आणि गाड्या दुसऱ्यात भरलेल्या जात आहेत. आमच्या गाड्यांचे नंबर एकदम हळूहळू पुढे चालले आहेत. जेव्हा तासाभराने विचारलं गेलं तेव्हा सांगितलं अजून 2 तास लागतील. आतमध्ये आल्यानंतर कळलं की असं एक गैरसोय आहे. इकडे सासवडमधले 3 म्हणजे फुरसुंगीपर्यंत आय गेस 3 गॅस पंप आहे. त्या 3ही गॅस पंपांचा जो साठा आहे तो इथे आणून ठेवलेला आहे. या 3 पंपाचा साठा जर इथे आणलेला आहे तर इकडचे 4 पॉईंट मधले एकच पॉईंट का चालू आहे ह्याचा आन्सर तर कोणी देत नाहीये. याच्यात ना इकडचा डेपो अधिकारी इथे आलेला होता आधी. आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तेही नव्हते. इकडचे 3 स्टार अधिकारी आहेत त्यांना प्रश्न विचारला त्यांचाही तोंडातून काही, कारण तेही आन्सर करू शकत नाहीयेत कारण त्यांचाही फोन उचलत नाहीयेत. यानंतर इथे वारकऱ्यांना जेव्हा टॉयलेटचं म्हणजे मगाशी लेडीने सांगितलं होतं की गैरसोय टॉयलेटची की माणूस 5 रुपये देऊन जर आतमध्ये जर पाणी तरी निदान मिळावं तर ते पाणीही नाहीये. म्हणजे इथे टॉयलेटची गैरसोय झाली. इथे 70-80 तापाने फणफणलेले आहेत. ते माझ्याच गाडीत आहेत आणि माझ्या गाडीचा नंबर मी वाटलं तुम्हाला सांगेनच की माझी गाडी आता इथे गरम होऊन बंद पडली आहे, जी रस्त्यामध्ये 4 वेळा बंद पडली होती. आणि आम्ही 11 वाजता निघालोय. 6:30 वाजता आम्ही इकडे सासवडमध्ये पोहोचलो. तुम्ही विचार करा की किती लांब पडला, म्हणजे किती वेळ लागला आम्हाला. तर जर बंद पडलेल्या गाड्या द्यायच्या होत्या तर तुम्ही 5000 बसेसची सोय का केली? ठीक आहे. यानंतर आम्ही जेव्हा पंढरपूर एसटी स्टँडला बघितलं बॅनरबाजी सुसाट होती. बॅनरबाजी सुसाट होती. त्यानंतर अनाउन्समेंट ना कोणाचं नियोजनबद्ध जे म्हणतात की बस लागल्या पाहिजे, नियोजनबद्ध काढल्या पाहिजेत, प्रॉपर ट्रॅफिक मॅनेजमेंट पाहिजे, हे काहीच तिकडे नव्हतं. म्हणजे मी पहिलाच म्हणजे माझं फर्स्ट टाइम आहे आणि मला पहिल्यांदा जाताना काही चालत जातो आम्ही, पण येताना जर हा मला एक्सपिरियन्स मिळतो. मी एका कॉर्पोरेट क्षेत्रात कामाला आहे आणि जर मला उद्या सकाळी कामावर जायचं आहे तर मी त्या हिशोबाने बोललो की 2 तास उशीर होईल. ठीक आहे, गेल्या वर्षी 2 तास उशीर झाला होता मागच्या वारकऱ्यांच्या हिशोबाने, पण या वर्षी जर 6 तास उशीर होतोय तर म्हणजे जर ह्याच्यासाठी प्रताप सरांना एक जबाबदारी घेणार आहेत का? आणि या दरम्यान आत्ताच्या पुढच्या 2 तासांमध्ये साधा बसेस सोडणार आहेत का हे मला सांगावं. आणि तिसरी गोष्ट अशी की CNG पंपचा लोड एकाच स्थानकावर का दिलेला आहे? फलटण एसटी स्टँड होतं, बाकीचे सातारा आहे. तुम्ही सातारा मार्गे ही लोणंद शिरवळ मार्गे ही गाडी सोडू शकला असता, जिथून ट्रॅफिक फास्ट मुव्हिंग आहे, तुम्ही तेही सोडलं नाहीये. म्हणजे इथे ट्रॅफिक मॅनेजमेंट पूर्णपणे फेल आहे. इथे बस मॅनेजमेंट सुद्धा पूर्ण फेल आहे. फक्त महाराष्ट्र परिवहन मला असं वाटतंय फक्त पैसे खाण्यापुरतं आहे. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा बसेस जुन्याच आहेत आणि कोण जर रगडवून वागवतोय बसची काळजी घेण्यासाठी इथे एसटी महामंडळ काहीच करत नाही. आणि इथेच असं म्हणलं जातं, मला मगाशी कोणाकडून कळलं या अधिकाऱ्यांकडून की यांचा जो प्रेशर जो आहे तो हा पंप घेऊ शकत नाही. जर एसटी मध्ये ज्यादा प्रेशरची आवश्यकता आहे तर ह्या कमी प्रेशरचे पंप इथे का ठेवले गेलेले आहेत? जर आपण म्हणतो आधुनिक एसटी आपल्या जवळ येणार आहे, गाव जिथे एसटी, तर गाव तिथे एसटी करण्यासाठी या बाकीच्या गोष्टींना तुम्ही आधुनिकता का नाही आणत आहे? प्रायव्हेटायझेशन सगळ्या क्षेत्रात आहे, तर इथे का नाही तुम्ही करत आहे की साधं सुविधा नाही? पैसे येतात, तुम्ही निधी उपलब्ध करता, तो जातो कुठे? मला फक्त एवढंच बोलायचं, बाकी काही नाही. सासवड एसटी प्रशासनाकडून याच्यावरती काही उत्तर किंवा प्रतिक्रिया दिली गेली आहे का? लोकप्रतिनिधी आले, त्यांना आम्ही बोललो की आम्हाला तुमचे लेटर द्या, आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकून आम्ही गॅस भरतो, पण तुमचं लेटर द्या किती गॅस भरण्यासाठी. त्यासाठी काही नाही,
आमचे कोणी हे करणार नाही, ऐकणार नाही, एवढे लोकप्रतिनिधी आहे, राजकीय लोकप्रतिनिधी आले होते, बाकी कुठलेच न्यूजवाले कोणी नव्हते, पण राजकीय लोकप्रतिनिधी येऊन फक्त काय फोनवर फिरवाफिरवी करायची आणि तेवढ्यापुरतं लोकांना सहानुभूती द्यायची आणि घरी निघून जायचं, बस एवढंच आहे. किती बसेस होत्या आणि एकूण किती वारकरी सगळे असतील अंदाजे इथं? आता मी आता जाता बस तसे पुढे गेलेत, पण 3,000च्या आसपास. मी स्वतः मगाशी म्हणतात आम्ही सगळे जे होतो 3,000 आकडा होता. आता परत माहिती नाही गाड्या येतील वाढतील, 4,000. जर ही सोय अशीच राहिली तर हा आकडा 5,000च्या पुढेही जाण्याची शक्यता आहे. आणि पोलिसांचं फक्त एवढंच आहे की मला एवढंच म्हणायचं, मगाशी एका अधिकाऱ्याने बंकस केली, मी त्यांना तो प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही जर मी तुम्हाला हा प्रश्न विचार तुम्ही याच्यावर तुम्ही फक्त बंकस करताय, अरे हे बघ यांना आपल्याकडे बसव आणि सोड, हे असं उत्तर हे नाही अपेक्षित आहे. हे उत्तर तुम्ही याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, थोडं सिरियसनेस घेतलं पाहिजे. नाही का आमची वारकऱ्यांची जर बंकस करायची असेल तर मग आम्ही पण बंकस करायला तयार आहोत. मग आमची बंकस कोणत्या वेगळ्या पद्धतीने होईल हे लक्षात घ्यावं. फक्त संयम ठेवला वारकऱ्यांनी, याचा अर्थ असा नाही की आम्ही काही करू शकत नाही. आम्ही संयम ठेवलेला आहे. त्याच ठिकाणी जर ईद असती तर तुम्ही बंद करून आम्हाला पंढरपूर स्टँडला 1 किलोमीटर लाईन लागली होती ठाण्यासाठी, पण एकही गाडी सोडली नाही. शेवटी 10-12 लेडीज गेल्या, त्या माणसाला तिथं तो होता बसलेला त्याच्याशी भांडल्या, तेव्हा मग 1:30 वाजल्यानंतर एक गाडी सोडायला सुरुवात केली त्यांनी. आणि ते सुद्धा अशीच